तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. खरं तर मंगेश काळुखेच्या हत्याकांडानंतर सुनील तटकरे यांनी जे आहे नोटीस पाठवली माणगाव जिल्हा न्यायालयातून वगैरे. नोटीस पाठवल्यानंतर महेंद्र थोरेंची कुठली प्रतिक्रिया आलेली नाहीये की बाबा ही नोटीस स्वीकारली का, किती किंवा नोटीसला उत्तर दिलं जाईल. सध्या महेंद्र थोरवे शांत आहेत, आपल्याला दिसतं. कुठल्याही बोलताना दिसत नाहीयेत. शब्द आणि सबुरी सध्या महेंद्र थोरवेंनी घेतली का. मतदारसंघामध्ये सध्या शांतता आहे, राजकीय शांतता आहे. बाकीचे प्रश्न टाटा बेटा वगैरे हे सगळे प्रश्न आहेतच, गॅस वगैरे. पण सध्या महेंद्र थोरवे इतके शांत झालेले आहेत. मलाही विधान भवनामध्ये 2-3 वेळा भेटलेले आहेत. पण मात्र या प्रकरणावर तटकऱ्यांच्या तसं 2 आमदारही त्यांच्यावर नाराज आहेत. भरत गोगावले, महेंद्र दळवी हे सुद्धा महेंद्र थोरवेंच्या, कारण रायगड जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कर्जत मतदारसंघामधून 2-3 जागा मिळतील असं अपेक्षा, 3-4 जागा मिळतील आणि 21 जे मिळाले ते 25-26 पर्यंत सहज त्यांना जाता आलं असतं आणि 4 जे आहे 4-5 जे आहे ते लोक फोडून सत्ता बसवता आले असते असा प्लॅन होता. मात्र काही कर्जत मतदारसंघातून फार काही यश महेंद्र थोरवेंना मिळालं नाहीये. आता महेंद्र थोरवे सध्या शांत आणि सबुरी घेतले दिसून येत आहेत. त्यामुळे तटकऱ्यांच्या प्रकरणावर सध्या बोलत नाहीये. तटकरे इतक्या अडचणीत सापडलेत. रोहित पवार गंभीर स्वरूपाचे आरोप करतायत. मात्र जे आहेत तटकऱ्यांच्या अशा परिस्थितीमुळे महेंद्र थोरवेंनी मात्र श्रद्धा आणि सबुरी घेतलेले. कोर्टाचं मॅटर सुद्धा नोटीस पाठवले, त्यामुळे ते सुद्धा शांत झालेलं आहे. एकूणच काय, सध्या कर्जत मतदारसंघामध्ये राजकीय शांतता आहे. तटकरे, घारे, थोरवे यांच्यामध्ये शांतता आहे, एवढं मात्र नक्की. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.